नाही, चांगलं आहे ना, पक्षाने चांगले उमेदवार दिले आहेत, निवडून येतील. एकनाथ खडसे यांच्यासोबत रक्षा खडसे राष्ट्रवादी अशी चर्चा होती, मात्र रक्षा खडसेवरती विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या भाजपाच्या खासदार आहेत, चांगलं काम केलं आहे त्यांनी, त्यामुळे त्यांना परत तिकीट दिलंय, निवडून येतील. त्या नको बाहेर नको. गोपाळ शेट्टीच्या जागी कुठेतरी पियुष गोयल यांना दिलेल्या उमेदवारीमुळे गोपाळ शेट्टीचे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत. नाही, ईशान्य मुंबई असो, उत्तर मुंबई असो, दक्षिण मुंबई असो किंवा दक्षिण मध्य मुंबई असो, जिथे भारतीय जनता पार्टी उमेदवार देईल त्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण काडर ऍक्सेप्ट करून निवडून आणेल, एवढी आम्हाला खात्री आहे. दक्षिण मुंबईमध्ये संभाव्य उमेदवार असणार आहेत भाजपचे. सस्पेन्स कायम आहे, कुठचाही सस्पेन्स राहिला तरी जो उमेदवार येईल तो निवडून येईल. लालबागमध्ये सभा आहे, काय सांगाल? ठाकरे गटाचा बाले किल्ला मानला जातो, त्या ठिकाणी तुम्ही सभा घेताय. नाही, आता बालेकिल्ला मी तरी मानत नाही. तिकडची परिस्थिती आज बघितलीत तुम्ही, तर खासदार कुठे 10 वर्ष आहे त्यांनाच माहित नाही. त्यामुळे तो काय बालेकिल्ला नाहीये. हा मतदारसंघ 100% भाजप जिंकणार. सर, पीयूष गोयल को भी दिया गया है मुंबई से एमपी का सीट, बकायदा चंद्रपुर से सुधीर मुंगंटीवार को भी दिया गया है. विद्यमान मंत्री यांना देखिए, कितने भारतीय जनता पार्टी ने सभी चुनाव क्षेत्र में मजबूत उम्मीदवार उतरे हैं और इसीलिए मुझे पूरा यकीन है, मुझे पूरा विश्वास है कि भारतीय जनता पार्टी ने जिन उम्मीदवारों को टिकट दिया है वो चुन के आएंगे. जिस तरह से राहुल गांधी का दौरा शुरू है और कांग्रेस के नेता जो है आज बीजेपी में शामिल हुए, क्या आने वाले दिनों में और भी आएंगे लोग? देखिए, राहुल गांधी जितना घूमते हैं उतना कांग्रेसवासी डर जाते हैं उनके घूमने से, और उन्हें मालूम है राहुल गांधी सक्षम नेतृत्व नहीं दे सकते पार्टी को, और उनका नेतृत्व वह नहीं स्वीकार कर रहे, इसलिए पार्टी छोड़ के अन्य पार्टियों में जा रहे हैं. दूसरी बात कि मुंबई से मेयर कोटेचा का भी टिकट काटा गया है, मेयर कोटे को भी टिकट दिया गया है, और मनोज कोटक जो है वो उनका तिकीट काटा गया. अनेक ठिकाणी बदललेत, उमेदवार बदललेत. सर, हिंदी में नाही, याच्यात बघा, शेवटी पक्षाचा निर्णय आहे आणि पक्ष ये पार्टी का निर्णय है, और भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता पार्टी का निर्णय मानता है, और सब ओवरऑल परिस्थिति का विचार करके पार्टी ने निर्णय लिया होगा, तो ये सही है. राहुल जी, मुंबई के स्टेशनों के नाम जो है बदलने का आज मंजूरी दी गई है, और अहमदनगर का नाम भी बदला है. विपक्ष कह रहा है कि इनके पास मुद्दे नहीं, इसलिए सब नाम चेंज का ये सब लेके आते हैं चुनाव से पहले. नहीं, देखिए, नाम चेंज यानी ये कोई चुनावी मुद्दा नहीं है. ये मुंबई महाराष्ट्र के अस्मिता का मुद्दा है. जो इसके ऊपर राजनीति करना चाहते हैं, मैं उनसे कहना चाहूंगा कि आप राजनीति से बढ़कर राज्य और राष्ट्र के अस्मिता का विचार करिए. दक्षिण मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची नावं बदलली आहेत. याच्यामध्ये कॉटन ग्रीन असेल, ग्रँड रोड असेल, अशा विविध रेल्वे स्थानकांची नावं बदलली आहेत. काय प्रतिक्रिया आहे? दक्षिण मुंबई हा मराठमोळ्या बांधवांचा परिसर आहे, आणि मुंबईत जर का इंग्रजकालीन नावं आपण कायम ठेवली तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण का आपल्या देशातल्या थोर व्यक्तिमत्वांचं नाव ठेवणं हे क्रमप्राप्त आहे, आणि त्याप्रमाणे मला वाटतं ही घेतलेली कारवाई बरोबर आहे. अनेक दिग्गज चेहऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात भाजप उतरत सिद्ध झालेला आहे. जे 20 नावं महाराष्ट्रातले आलेत त्यामध्ये अनेक मोठे चेहरे जाहीर त्यांना देण्यात आलेले आहेत. नाही, चांगलं आहे ना, प्रत्येक पार्टी दिग्गज उमेदवारच उतरते, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जर दिग्गज उमेदवार उतरले असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. विद्यमान मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेमधून उमेदवारी दिलेली आहे. आपण याकडे कसं पाहता? रणनीतीचा काय भाग आहे? सुधीर भाऊ मुनगंटीवार हे अत्यंत एक्सपिरियन्स नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत, त्यामुळे अशा व्यक्तीला तिकीट देणं हे अत्यंत स्वागतार्थ आहे. ज्येष्ठ नेते आहेत, अत्यंत प्रभावशाली नेते आहेत, त्यांचं नाव येणं स्वाभाविक होतं. इतर जागांची कधी यादी येईल काय? वेळेत येईल. दक्षिण मुंबईचा सस्पेन्स ज्या वेळेला रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल.